निसर्गाची मुक्त उधळण करणारा तसेच ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव म्हणजे आजरा। अंदाजे 18व्या शतकातील हिरण्यकेशी घाटावरील लक्ष्मणबुवा मोरजकर महाराज समाधी व पुरातन ब्रह्मलिंगेश्वर मंदिर आहे। शिलाहार काळातील बांधकाम असल्याचे काही तज्ञांचे मत आहे। पुरातन बांधकाम असलेले मंदिर, घाट आणि समाधी ऐतिहासिक वारसा जपत आजऱ्याच्या सौंदर्यामध्ये भर टाकत भक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे। परंतु आजची अवस्था पाहिली तर या शिळाकडे पुरातत्व व सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचं दिसून येत आहे। यासाठी या ऐतिहासिक वस्तूंचे आणि शिलांचे जतन करणं काळाची गरज आहे। रामतीर्थ हे पावन परिसर, व्हिक्टोरिया पूल, जुने तहसील कार्यालय, व्यंकटराव हायस्कूलची जुनी इमारत या सर्व ब्रिटिशकालीन ठेवे आहेत। आणि 18व्या शतकातील फार मोठे संत लक्ष्मणबुवा मोरजकर महाराज यांची समाधी व ब्रह्मलिंगेश्वर मंदिर दगडांनी बांधलेले घाट हिरण्यकेशी नदीकाठावर स्थित आहेत। आजऱ्याचे ऐतिहासिक वारसा जपणारे हे घाट आता अंतिम श्वास मोजत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। शेकडो वर्ष या घाटाच्या दगडी बांधकामाला धक्का सुद्धा लागला नव्हता, परंतु या ठिकाणी गणेश विसर्जनावेळी अवजड वाहने घातल्याने या घाटाचे दगडी बांधकाम हलून दगड सुटलेले आहेत। यावर्षी पाऊसही जास्त प्रमाणात असल्याने खालची जमीन नरम झाली होती, त्यामुळे या दगडांवर वाहने आणि क्रेन आणल्यामुळे घाटाची दुरावस्था झाली आहे। जुने घडाऊ दगडे पुन्हा जुन्या स्वरूपात बसवली गेली नाहीत तर भविष्यात आपल्या पिढीला अशा ऐतिहासिक वास्तूंपासून मुकावे लागणार आहे। केवळ फोटो आणि चित्रफित पाहूनच भावी पिढीला समाधान व्हावे लागणार आहे। या ठिकाणी आणखी महत्त्वाचे म्हणजे हिंदू समाजाची स्मशानभूमी आहे। बहुतांशी हिंदू समाजातील अंत्यविधी या ठिकाणीच पार पडतात। कोणतेही धार्मिक विधी करताना किंवा पूजापाठ करताना पावसाळ्यात किंवा इतर वेळी अडचणी निर्माण होतात। यासाठी येथे एखादा निवारा असणं गरजेचं आहे। आजऱ्याच्या पहिल्या महिला सरपंच कैलासवासी शांताबाई केशव टोपले यांनी या ठिकाणी निवारा बांधला होता, परंतु आज त्याचीही दुरावस्था झालेली आहे। यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पुन्हा हा ऐतिहासिक वारसा लाभलेला घाट टिकवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे, असं अभिषेक रोडगी, गौरव देशपांडे आणि गणेश टोणकर यांनी आपलं मत व्यक्त केलं। तारा न्यूजसाठी प्रतिनिधी हसन तकीलदार, आजरा। या आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा तारा न्यूज।